इथे माझ्या माता मावल्या बसल्या. माझ्या माता मावल्या हो, हे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात नव्हतं त्यावेळी या संविधान नसताना तुमची लायकी काय होती कधी वाचली, कधी समजून घेतली? अशील काम वृत्तो वा गुणर्वा परिवर्जित. संस्कृत भाषा चांगल्या पद्धतीने समजून घ्या. समजत नसेल तर मी सांगतो, ऐका नाही. माझ्या बापाला अडवलं होतं संस्कृत शिकण्यापासून, मला थोडी येऊ शकतं. मी शिकलो ना संस्कृत. अशील कामवृत्तो व गुणर्वा परिवर्तित. उपचार्य स्त्रिया साधवा सतत देवोत्पत्ती. आणि याचा अर्थ सांगताना सुद्धा मला शरम यायला पाहिजे, पण मी सांगणार कारण माझ्या माता मावल्यांना जाणीव झाली पाहिजे की याचा अर्थ काय, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, हे आहे काय. अशील कामवृत्तो व गुणर्वा परिवर्जित. उपचार्य स्त्रिया साधवा सतत देवोत्पत्ती. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातील 157वा श्लोक आहे. त्याचा अर्थ होते की प्रत्येक पतीचा पती हा नपुंसक असो ना, त्याचे बाहेर एखाद्या स्त्री बरोबर अनैतिक संबंध का असो ना, त्याच्यामध्ये थोडंसंही शील नसो तरी सुद्धा त्या पत्नीने त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. काय म्हणते मनुस्मृती? मनुस्मृती म्हणते की तुमचा पती कितीही आरामखोर असो, सोपी शब्दात सांगतोय, कितीही नालायक असो, कितीही चरित्रहीन असो तरी सुद्धा तुम्ही त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. आता इथे बसलेल्या माता भावड्यांनी सांगावं, आता लागू केलं तुम्हाला हे तर काय कर सांग, काय लायकी होती हो मनुस्मृतीनुसार? काय लायकी होती?